हा सुरकी मारल्याशिवाय याचा आनंद नाही तुम्हाला सांगतो खरंच. मुंबईचा माणूस गावाला आला शेती कराय बघ आणि रोप आखी बुडून गेल्यात पाण्यानं. बा आता पळव काढून राहिलो आम्ही आणि हे रोप बघा आका पाण्यानं दडपून घ्या. हेर बरं रोप हा आका ना पाण्याखाली डुबालाय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजलेत आणि मंडळी सकाळी निघालोय खाली आत्याबाईच्या इकडं रोप टाकायचे. रोप म्हणजे तुम्ही म्हणशाल आता भर पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये रोप टाकतोय. तर काय झालं विषय, पावसानं असा खेळखंडोबा केलाय की त्या वावरामध्ये 2 दिवस झालं फुल पाऊस भरेला होता. 2-3 दिवस झालं तर ते वावरातलं रोप आहे ना, तर रोपच मरून गेला डायरेक्ट. आणि आपल्याला आता दुसरा उता टाकायचे. तर उता म्हणजे काय करायचं, फोकून द्यायचं आणि कुडावण्याच्या साहाय्याने किंवा पंजाच्या साहाय्याने वर खाली करून द्यायचं. म्हणजे मग त्याला उता म्हणतात नाही का आमच्या भागामध्ये. तर समजा उता का टाकतात का, आपण आधी भात पेरणी करतो आणि त्याच्यानंतर समजा जर हे झालं नाहीच पुरला तर मग नंतर उता म्हणून रोप टाकलं जातं नाही का डबल थोडा. तर असं म्हणतात. तर चला जाऊया खाली आत्याबाईच्या इकडे झालोय. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला जाऊ. आता झाला इथं पळवा काढायचं काम. पळवा म्हणजे ज्यावर झुऱ्याचं पाणी येतं ना, तर रोपात जाऊ नये म्हणून एका साईडनं पाणी काढून द्यायचं. त्याला आमच्या बागमध्ये पळवा काढणे म्हणतात. आता मध्ये रोपा ना पक्की पातळ झाल्यात. हे बघा हे रोप बघा कसं पातळ आहे. आणि एक सांगायचं ठरलं ना तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या रोपा टाकल्यात ना त्या पातळ नाही आहेत. तर का, तर योग्य पद्धतीने पेरणी केली, योग्य पद्धतीने रोप टाकले, योग्य पद्धतीने ते जागेची जिथे रोप टाकतो त्या जागेची मशागत केलेली, तेव्हा रोप चांगले येते. लोक म्हणतात तुमचे रोपं चांगलेत, भाई फुकट चांगले नाही, त्याच्या मागे लय मेहनत आहे. आणि मेहनत नाही म्हणून आज त्या उता टाकायचे दिवस आलेत. लय अवघड म्हणते. चला जाऊया आता उता टाकायला. सीधा आपण आता 4 व्हीलरमध्ये जाणार आहे, डायरेक्ट टेक ऑफ करणार आहे 4 व्हीलरमध्ये. खेकडी जायचा टेकडीला जाणार आहे ना आज. आता कुठं जाणार आहे नेमकी सांग, नाही तर याला खाली कुठं कुठं झालाय डोंगराला झालाय का, डोंगराला झालाय का, झाला तो व्हिडिओ आता बाहेर पवन चक्या नाही रे. हा पाऊसच जास्त पडलाय त्याच्यामुळे. मग अजून 2 दिवस जर पाणी त्याच्यात भरेल असलं तर त्या मरून जाईल काय असं होय. थोडासा वदार टाकून द्यायचा ना, चिखल होता टाकून देऊ. मंडळी मी काल आलतो ना, तर हा वावर आहे ना फुल डायरेक्ट तळ्याने भरेल होता. हे बघ तिकडे समोर एक रोप आहे आणि इथं एक रोप आहे. रोप दिसतच नव्हतं डायरेक्ट काहीच. आणि हा शेतकरी आहे बा इकडे खाली, हा शेतकरी हे असा शेतकरी माणूस आहे काय लय अवदळ आहे. आणि समोर आहे बा सह्याद्री बरोबर दिसते बघा समोर. आणि हा शेतकरी, या शेतकऱ्याच्या तिन्ही रोपा बुडाल्यात पाण्याखाली. म्हणजे असं कुठं आहे, नुकसान झाले हो. मग आता पाणी काढा आलाय तर यो बाबो त्याच्यात फुल पाणी भरेल मला इकडं पाणी भरेल दिसत ना. त्याच्यामध्ये रोप आहे आणि ते आखा भरेल असं कुठं येतं का. हा आता रोप कुठं पेरायचं मग याच्या मातीवर? नाही हे फुल अवधाळ झाले. इकडं एवढा पाणी भरलाय, मला रोप दाखवतो आता बघ. एवढी अवधाळ झाली ना काय विचारूच ना. हे बघा हा घेतो ना. हा हे बघ हा तेच ना. हे बघ आता हे जगलच का, हे राहीलच का भात. हे बघा बरं काहीच नाही ना म्हणा, सडून जाईल डायरेक्ट सडून जाईल. पुरा पाणी भरलाय. हा 1 तास पुरा काम केलाय. त्याच्यानंतर हे बघा एवढा पाणी झालं आता इकडं खाली निघून. हे बघा थोडासा रॉप दिसायला लागला बघा, थोडासा रॉप दिसत आहे आता. त्याच्यामध्ये पाऊसही झालाय नेमके असं झालंय. बघू आता तरी आपण चिखल उता टाकून देणार आहे, वाढीव थोडासा नाही का. चला
आता ना या वावराचं पाणी काढायचं आपल्याला. या बाई इथं एक रोप आहे, इथं एक रोप आहे, ह्यात दिसतच नव्हता. आता जरा पाऊस लागला त्याच्यामुळे दिसायला लागलाय. याच्यात पळवा काढून देऊ आपण. चला काम स्टार्ट. अगो किती तळ पाणी आहे रे. एकदम खास. हा चालू इकडं पुढं. हे बघा इथं इथं सांड आहे. तर इथून पाणी उकरीत काढीत हे बघा इकडं खाली या सांडीवर न्यायचे. म्हणजे हा इकडचा रोप, याच्या साईडला हा एक रोप आहे. हे दोन्ही रोप बुडणार नाही पाण्याखाली. लय अवधळ आहे, काय सांगत आता शेतकऱ्याचं हेच अवधळ आहे. चला जाऊया आता आपण पटापट काम स्टार्ट करू. मुंबईचा माणूस गावाला आला शेती करायला बघ. आणि रोप आखी बुडून गेल्यात पाण्यानं. बघा आता पळवं काढून राहिलो आम्ही. आणि हे रोप बघा आका पाण्यानं दडपून गेला. आका सडून जाणार आहे 2-3 दिवसात. आणि आता कोऱ्यानं पळवा काढा आला. हे बघा पाणी काढायला तिकडं पुढं सांड आहे. आणि पळवा काढत इथवर आलाय तो. लय अवदाळ आहे. तर मंडळी आता ते 2 पळवं काढून झालं. आता ना आपल्याला चिखल उता टाकायचे. चिखल उता म्हणजे रोप टाकायचे. आणि बघू आता काय होतंय. टाकूया रोप आपण. थोडंसं वाढाव म्हणजे वाढावर रोप टाकायचे. तर ते पाण्यानं चढूनच जाईल. त्याच्यामुळे आपल्याला चिखल उता टाकावंच लागेल. तर आता आम्ही चालू फाट्यावरती खत आणाय. खत घेऊन येऊ आणि मग रोप टाकू. आधी खत मारून मग रोप टाकू त्याच्यावर, नाही का. का ना तोपर्यंत आलोय आम्ही इथं. तर मित्रांनो आता आम्ही ना खत आणायला आलोय इकडं खाली आतीच्या इथं. आणि खत आणायला आलोय. पार चालता बरं का बाहेर इथं पाहिलं आतमध्ये. त्याला खत घेऊन जाऊ आणि चिखल उतार रोप टाकू आणि लगेच घरी जाऊ, नाही का कडकमध्ये. काय चालू आहे, व्यवस्थित आहे का? हा व्हॉट्सअप गाईज. चलो बाय बाय. चला आता आपण खत घेऊ आणि डायरेक्ट रोप टाकायला जाऊ. इकडे बघ. व्हॉट्सअप गाईज. व्हॉट्सअप गाईज. किती 5 वाजता टाकायचं काय? 2 झालेत ना. 4 आणि 5. ओके तर खाली सरकशील. चला तर आता खत घेतलाय आणि जाऊ. हे इकडून चल रे बाबा, सरकशील इकडून. चल बार. हे बघा आता खत घेतलाय या ना डोक्यावर. आणि आता आम्ही चालू आहे खत मारायला. तिथं खत मारू, मग त्याच्यावर रोप टाकू आपण, भाताचं रोप. आणि मग होईल आपलं काम फिक्स. पाऊस चालू आहे बघा. होय जाम पाऊस. मित्रांनो दुपारचे 2 वाजले आहेत ना. असा बेकार पाळा आला. आता जाम पाऊस आला, नाही का. हे बघा मग दाखवतो. हे बघा बेकार पाळे आले. पुरा पाऊस गटर राहिलाय. कामही करून दे ना काही नाही. अजून ते रोप टाकायचं राहिलंय. कसं खत मारणार एवढा पाऊस चालायचा. करू काहीतरी आता. पावसामध्ये नेमकी आम्ही आलो तेव्हाच पाऊस उघडा होता. बघा मंडळी शेतकरी ना भाऊ अशी कामे करायला आदत. आणि बघा सगळं घातलाय. चालू आहे आता काय सांगत. लय अवघड गमत आहे. हो हे ना वाढाव भात आहे ना. इथं टाकायचे. मग टाकू ना इथं आता. ह्या भात चिखल उतार टाकायचे इथं. बाबा पटापट चाल. सारखा कर फक्त. हे तासत ना सारखा कर. सारखा केला का मग टाकून देऊ त्याच्यावरून. हा बस. ओके ओके सेम टाकायचे भाऊ. म्हणून त्याला चिखल होता म्हणतात का रे बा. हां चिखल झालं ना आता. आणि हा कामाचा उतरला आतमध्ये. रोपाची वाट लावून टाकली आते. काय गाते. जर तुम्हाला चिखल होता टाकायचे ना, भात जर पेरायचे ना, तर तुम्हाला रात्रीच भात भिजून ठेवायला लागतंय. बघा भिजून ठेवलं होतं भात आम्ही. रात्री भिजून ठेवलंय आणि आता ते फोकून द्यायचं त्याच्यावरून आणि मग खत मारायचं. म्हणजे भातच्यामध्ये वाढ होईल त्याच्या आले. तेव्हा होतं पण तेव्हा नाही गेलं ना आपण. मी याचा पेपर दिला ना तेव्हा का नाही गेला. तेव्हा नाही
भात फोकून दिला त्याच्यानंतर लगेच आम्ही ना त्याच्यावरून खतही मारला म्हणजे वाढ होईल लवकर नाही का. तर इथं एक रॉक टाकलंय बघा, चिखल होता इथे एक टाकलाय आणि इथे एक टाकलाय बघा इथं. आणि या रोपांनी आता खतही मारून झालाय. पाऊसही जाम चालाय, पाऊसही जाम चालाय भयानक, ऑखर गडून राहिलाय पाऊस, काय सांगा तर. फायनली आता आमचं काम झालं, आता निघालोय घरी. हे बघा ओके मध्ये काम झालं, आता चालू घरी. चला जाऊया आता आपण घरी. चला जाम थंडी वाजू राहिले, असा धडधड उडून राहिलोय, पण काय करणार आता बेकारी. तर मंडळी चिखल होता टाकून आलो, आत्ता ना घरी चालू आहे. एवढं जस्ट गाडीवरून उतरलो आणि चालू आहे घरी. जाम थंडी वाजू राहिले भयानक, भिजलो ना. तर जरा चिखल होता म्हणजे त्या काम सर्व काही कोडावून आपल्यालाच करायला लागतं डायरेक्ट हातानंच नाही का. त्याच्यामुळं आणि आपण छत्री नाही धरू शकत. नेमकी रेनकोट नेलाच नव्हता, बुजगावना घालून गेलो असतो ना मग काय त्रास नसता, म्हणजे भिजलो नसतं काही. पण बुजगावना नेमकी घालून नव्हता नेला. तर जातो जरा गरम गरम पाण्यानं जरा आंघोळ करतो आणि मग बघू काय होतंय. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया आता घरी. तर मंडळी मस्त धडाधडा चूल पेटू राहिले, बाहेरून थंडीमध्ये आलतो ना, मस्त शेकोटी घेऊन राहिले आणि बा गरम चहा कडक मध्ये नाही का. आता हे तुम्ही हे बा सुरकी मारल्याशिवाय चहाचा आनंद नाही, तुम्हाला सांगतो खरंच. सुरकी मारल्याशिवाय चहाचा आनंद नाही. एकच नंबर. चला आजचा होता असा दिवस, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.